चला मानाई नगर बॅटर पाठवायचे आहेत लगेच. नाही लागत भरपूर आहे बस तू पाच पोरं घेतले तुम्ही तीन खुर्च्या फक्त काढा त्या संध्याकाळी ठेवा पाहिजे बक्षीस पिशवी कुठे कालची. हॅलो बोल. हा पेन कुठे आहे. कॉपी पेस्ट कर ना वापस. लिंक कॉपी पेस्ट कर वापस. हा कॉपी पेस्ट कर. रात्री जाम सोमन कोण आहे. हा किती तो गणेश रात्री बोलवला गेला खाली ठेवून आता पुढे सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा. भवानीनगर चषक 2026 हे 6वं पर्व. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातली पहिली लढत. मॅचला सुरुवात होईल. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन गेम ऑन. स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय नितीन. पहिला बॉल देवाचा. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय आणि बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव नक्कीच येते आणि टीमची धावसंख्या संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. टॉस जिंकला चिखलेवाडी टीमने. फिल्डिंगचा निर्णय घेतला. मानाई नगरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चाललाय. हा चांगला बॉल होता. पंचम षटक हाताळतोय देवा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात चांगली आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळा अक्कूट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बीट करून पुन्हा एकदा पाठीमागे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. 2 बॉल डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. एक धाव धावफलकावरती जरूर लागली आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती जरूर ऍड होईल. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे.
क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट थोडस चुकलंय, बॉल भरपूर लांब राहिला परंतु प्रयत्न चांगले केले होते. अगदी आपण जर पाहिलं तर मिड विकेट रिजन मधून वेगाने आला हा क्षेत्ररक्षक, बॉल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे परंतु 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील या बॉलवरती. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. टोटल धावसंख्या आपण पाहिली 4. अकुटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप मधून बॉल अगदी चाललाय मिड विकेट रिजन मध्ये, तिथे 2 धावा. परत एक वेळा 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसवेल. पहिलं षटक समाप्त झालंय देवाचं. धावा तिथे खर्च केल्यात त्याने 6. पहिल्या पंचमचा खेळ इथे समाप्त झालाय. दुसऱ्या षटकासाठी किशोर येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चिक्या किशोर यांचा पहिला बॉल. बॅकफुटला जात असताना मात्र कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मधून वेगाने येतोय. सोहमचं संघाचं खातं अकाउंट ओपन करतोय सोहम. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. फेकी केली आहे 2 धावा. याही बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. नेक्स्ट मॅच जंगमवाडी 11 जंगमवाडी त्यांच्या विरोधामध्ये VSS सनबुर टीम. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं भरपूर महत्वाचं आहे. दोन्ही टीम टॉससाठी यायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुम्हाला कॉल देतोय. बिग हिट समोरच्या दिशेला अगदी लॉफ केलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आजच्या दिवसातला पहिला षटकार येतोय नितीन यांच्या पाठमधून. किशोर वरती आक्रमण केलंय. काय फटका होता. आखू टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली. समोरच्या दिशेला अगदी खेचून मारलाय. मनगटाचा वापर करत असताना मात्र हा फटका अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. परत एक वेळा ऑन साइडला धमाका. हाही बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार येतोय नितीनच्या पाठमधून. काय बॅटिंग लाईन राहिली आहे जबरदस्त. परत एक वेळा सलगचा 3 ऑन अ रो. हॅट्रिक षटकार ठोकलेत नितीन शेलार याच्या पाठमधून सलग 3 षटकार आले. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त. 27 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय 27.
27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चिक्यावरती पूर्णपणे तुटून पडला. 3 षटकार ठोकलेत नितीनने. कम बॅक करावं लागेल. मिडल ओव्हर मध्ये कोणता पर्याय वापरला जातोय? अजून जर लेट झाला असता ना 5 रनची पॅनल्टी घेऊन खेळावं लागलं असतं, परंतु उमेश देसाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि पार्टी अभी बाकी है भाई. ओहो, सोहमच्या बॅटमधून देखील मोठा तडाखा समोरच्या दिशेला. अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड. सी दी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय 6 धावांसाठी. षटकार. यस, डेड बॉल आहे. ते अंपायर आले ना, तर हा निघून आला पुढे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. सूरज कडनं चुकी झाली आहे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. महत्वाची विकेट होती. ती विकेट तुम्ही घेणं कुठेतरी महत्वाचं होतं. कॅच झाली असती तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. परंतु नेक्स्ट मॅच, एका बाजूला सनबूर टीम VSS सनबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जंगमवाडी 11 जंगमवाडी. दोन्ही टीम तयार राहायचं कॅप्टन टॉससाठी. फटका फसलाय. सुद्धा बॉलर जात आहेत बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. यावेळेस गती काढून घेतली. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा लागली. उंची जास्त, लांबी कमी मिळाली. स्वतः बॉलर गेलेत सुनील आणि त्याने कुठलीही चुकी केली नाहीये. पहिला धक्का लागतोय माणाई नगर संघाला. सोहम बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये प्रिन्स वॉरियर्स टीमचा चॉईस खेळाडू, PTPL मध्ये जो चॉईस खेळाडू प्रिन्स वॉरियर संघाकडनं खेळणार संघ मालक वैभवदादा यांच्या मालकीचा संघ प्रिन्स वॉरियर्स या टीम मध्ये चॉईस खेळाडू अर्थातच तुषार. तिसरीचा प्रयत्न होता. 2 धावेवरती समाधान मानलंय. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. फ्लिप करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. लॉफ केलंय बॉलला. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आहे आणि तिथे विकेटची हमी. उमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. तिथे आपण पाहिलं तर
उमेश आलाय. कॅचचा पुन्हा एकदा कॉल. बॉल हवेत आहे. वॉट अ कॅच. आणखीन एक मोठी विकेट. येराड वॉरियर्सचे संघ मालक अर्थातच दत्ता जाधव साहेब डीजे या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच्या दिवसापासून मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. मोलाचं सहकार्य राहिले त्यांच्या माध्यमातून देखील या PTPL ला. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट पद्धतीने पॉइंटला बॉल ढकललाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावीवरती समाधान मानलंय. त्यांच्या टीममधून येराड वॉरियर्स संघामध्ये आपण पाहिलं तर पृथ्वीराज यादव आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळेल. तर चॉईस खेळाडू मयूर जाधव हा त्यांच्या टीममधून खेळताना पाहायला मिळेल. संपूर्ण टीम रेडी आहे. चला रेडी राहा टीम. सनपूर आणि जंगमवाडी कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचंय. हा कुटप्प्याचा बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय हा बॉल. बीट करून पाठीमागे चाललाय हा बॉल. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल. परत एक वेळा चांगला बॉल तिथे हाताळलाय. सुरुवात चांगली झाली आहे होती परंतु आता शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. पाहावं लागेल. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव. शेवटचा बॉल आहे. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा अंतिमचा चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल हाताळला. शेवटचा बॉल आला डॉट बॉल. टीमची धावसंख्या 34. 35 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम मानाईनगर या टीमने. आणि तिथे आपण पाहिलं तर 35 धावा तुम्हाला करायचे ते येणाऱ्या 20 बॉलमध्ये. पंचम षटक आहे. तिथे आपण टॉस घेऊया. एका बाजूला जंगमवाडी 11 जंगमवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये VSS सनपूर टीम. कॅप्टन टॉससाठी या लगेच. चला टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जंगमवाडी 11 जंगमवाडी आणि VSS सनपूर. चला कॉल कोणाचा आहे. जंगमवाडी कॉल करेल. स्विंग द टॉस. छापा काटाचा कॉल करायचा आहे तुम्हाला. छापा कॉल केलाय. टॉस जिंकलाय जंगमवाडी संघाने. निर्णय काय असेल.
बॉलिंग करण्याचा निर्णय सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सनमूर टीम आहे समोर, कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा, बघू आता. आयोजनाबद्दल काय सांगाल? भवानीनगर सळवे संघाचं आयोजन एक दमदार असं आयोजन असतं. बायसिकल आपण बघतोय, काय सांगाल? आयोजन तर मस्त आहे, ट्रॉफ्या वगैरे आणि आता बायसिकल आहेत, मस्त वाटलं एकदम. टॉस तुम्ही जिंकलेला नाहीये, टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण घेणार होतो आम्ही, कारण सकाळचं सत्र आहे, थोडा बॉल ट्रॅव्हल होत नाही. बॅटिंग करायचे, काय सांगाल? आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर सर्वांचं चांगलं असतं, पण भावनगरचं त्यांनी जास्तच चांगलं केलं. येणाऱ्या PTPL मध्ये काय सांगाल खेळाडूंना? कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे, कशा पद्धतीने फॉर्म ठेवला पाहिजे, काय सांगाल? माझी कायम एकच इच्छा असते की आपल्या तालुक्याचं प्लेअर मोठं व्हावं, तालुक्यामधून पश्चिम महाराष्ट्रात जावं, पश्चिम महाराष्ट्रामधून अजून वरती जावं. थँक्यू सो मच. हे होते शिवा जाधव बॉस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट अध्यक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकलाय जंगमवाडी संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केले सनपूर संघाला बॅटिंगसाठी. बघा टीम माणाई नगर, तुमची लाईनअप नव्हती, लाईनअप नसल्यामुळे 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली गेली आहे. तुम्ही पाय तर लाईनअप बघा, कॅमेरामध्ये कैद झालाय आणि त्यामुळे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत. लाईनअपने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाणं महत्त्वाचं असतं आणि 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली गेली आहे. बघा 35 धावांचं लक्ष होतं, आता ते 2 रनच्या पॅनल्टीमुळे कमी करून 33 धावांचा आता टार्गेट आपण सेट केलंय. लाईनअप नसेल तर पॅनल्टी तुम्हाला भेटेल आणि टीम याच्या पुढे लक्ष घ्या. पहिलाच बॉल ब्रश झालाय काय? हो झालाय. कॉट बिहाइंड द विकेट, गोल्डन डकचा शिकार ठरतोय पहिल्याच बॉल वरती. पहिलाच धक्का लागतोय टीम चिखलेवाडी टीमला, माघारी जावं लागतंय किरणला. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. इनेट नंबर 3 मध्ये सूरज दाखल झालाय. किरणवरती जबाबदारी होती, परंतु किरणला काही करता आलं नाहीये. अगदी नितीनच्या माध्यमातून त्याने विकेट प्राप्त केली आहे. ओहो, काय फटका, अप्रतिम. ऑन दी अप, इनसाइड आउट, थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा फटका मात्र पाहायला मिळतोय. काय जबरदस्त शॉट मात्र पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेटचा पुस्तकी फटका आणि विराट कोहलीची आठवण करून देणारा हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. काय जबरदस्त स्ट्रोक होता. पंचांकडे अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. अगदी चांगला चेंडू, चांगलं कमबॅक नितीनच्या माध्यमातून झालंय. बॅटिंग परफॉर्मन्स देखील चांगला पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजी मधून प्रभावित करतायत पुन्हा एकदा. परत एक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय तुषारच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला.
बॅटला ब्रश झालाय, हो झालाय, कॉट बिहाइंड द विकेट. शेवटी यश मिळालं. 2 बॉल त्याच टप्प्यावरती हाताळले आणि हा देखील बॉल त्याच लेनवरती त्याच टप्प्यावरती हाताळला. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज आणखीन एक बाद. चिखलेवाडी संघाला लागतोय मोठा धक्का. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम टीम VSS सनबूर संघ. पहिले षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 6. लॉस ऑफ दी 2 विकेट. टीम चिखलेवाडी संघाचा स्कोर आपण बघतोय. येणारे बॉल 15 आणि 15 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा. सोहम शेलार. सोहम वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि हा बॉल अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदन देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. प्रवीण याच्या ओमच्या बॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती सोहम वरती आक्रमण केलंय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला जंगमवाडी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. VSS सनबूर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक डाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. एक आगळं वेगळं आयोजन जय भवानी नगर सळवे संघाचं मात्र पाहायला मिळतंय. 4 बायसिकल. त्याचबरोबर वेलकम मिकी माऊस नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून पाहायला मिळतील. परंतु डीजे थोडासा कमी वाजेल कारण आचारसंहिता चालू आहे. इलेक्शन तोंडावर आहे. परत एक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय. चांगला चेंडू तिथे हाताळलाय. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग लाईन मात्र सुरू आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत कारण सुरुवात चांगली झाली मी म्हणेन. 10 बॉल आता 19 करायचे आहेत. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये अगदी सरासरी आपण पाहिलं 9.5-9.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. परंतु या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न टीम चिखलेवाडी संघ करेल का? बॅटर करतील का हे मात्र बघायचं आहे. की रोख ठेवतील गोलंदाजीमधून टीम मानाईनगर. गोलंदाजीसाठी पर्याय निवडलाय आता तुषारला. जर्सी नंबर 45 स्ट्रायकर एंडला बॅटर मात्र पाहायला मिळतोय ओम. पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. शिव आहे बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. बॅकअपसाठी सोहम आला होता. त्याने जर प्रयत्न केला असता तर कॅच कुठेतरी झाली असती.
परंतु तिथे 2 धावा. परेश दादा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे उमेश धावतोय परंतु पाहावं लागेल. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये तिथे 1 धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एखाद दुसरा मोठा फटका आला तर थोडंसं आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने जवळ जाण्याचा प्रयत्न होईल टीम चिखलेवाडी संघाचा. पाहावं लागेल इथून पुढे. नितीनचा पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय परंतु बॉल पाठीमागे चाललाय. अगदी फाईन लेग रिजन मध्ये 1च धाव. एकोणीस धावा. आता येणारे 7 बॉल 14ची गरज. 7 चेंडू 14ची गरज आहे. 7 बॉल 14चं समीकरण आलंय. चेक केला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. जास्त काही मिळत नाहीये. चांगलं षटक तुषारच्या माध्यमातून हाताळलं. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20-22-0. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. अगदी यष्ट्यांच्या वरतून गेलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आला. ओव्हरची होते समाप्ती. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 13 धावा. 5-13चं समीकरण येऊन ठेपलंय मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी टीम चिखलेवाडी या टीमला येणारे 5 बॉल 13 धावांची गरज आहे. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक. उमेश आहे ना. उमेश आहे ना. उमेश बर्थडे बॉय उमेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिमचं षटक घेऊन. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅचचा कॉल. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. व्हॉट अ झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ही कॅच पकडली आहे. काय कॅच. आणि चकदे यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक त्या झेलसाठी. चिक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिक्यावरती जबाबदारी आहे. आता येणारे 4 बॉल 13ची गरज आहे. 2 मोठे फटके मॅच फिनिश होईल. 4 बॉल आता करायचे आहेत धावा 13. 4-13चं समीकरण. आल्या आल्या आक्रमण केलंय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. इट्स अ ह्यूज हिट. षटकार.
एवढ्या लांब गेलाय की बॉल आता शोधून आणावा लागेल. चिक्या आला आणि चिक्याने षटकार लगावला. आता समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू 7 धावांची गरज. 3 चेंडू 7. तीन चेंडू 7 ची गरज आहे. चला घ्या स्पीडअप घ्या थोडंसं प्लीज, कारण बघा पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचला भरपूर वेळ जातोय. खोदून काढलाय हा फटका काऊ कॉर्नर रिजन मधून. अगदी बॉल निघून चाललाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. उमेश वरती आक्रमण केलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 3 धावा. 2-3 चं समीकरण. त्याच्या गोलंदाजीमध्ये 3 षटकार आले होते, त्याचं प्रत्युत्तर आता चिक्या देतोय. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉल. 2 चेंडू आता 2 ची गरज. 2 बॉल 2. चला सनबूर संघ आणि जंगमवाडी संघ आपण तयार राहा. टॉस जिंकलाय जंगमवाडी संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 2 बॉल 2. 2 बॉल 2 ची गरज. अलॉंग द कार्पेट पद्धतीने विकेट धोक्यात आहे, परंतु अगदी वेगाने धाव कंप्लीट. मिडॉन मध्ये थोडीशी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जर हा बॉल अगदी वेळेत पकडला असताना फेकी अचूक झाली असती तर रनआउटच्या स्वरूपात चिक्या माघारी गेला असता, परंतु चिक्या चिता आहे, वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा सामन्याचा नियम आहे. 1 बॉल 1 धावांची गरज. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जी काही किंमत असते ती किंमत आणि हिंमत दाखवावी लागेल. 1 चेंडू 1. वॉट अ मॅच. काय सामना रंगला. एका बाजूला माणाईनगर, दुसऱ्या बाजूला चिखलेवाडी. 1 बॉल 1 ची गरज. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येने ही मॅच जिंकली आहे टीम चिखलेवाडी या संघाने. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना गेला, परंतु टप्पा हा शेवटचा चुकला आणि विजयाचा मोहोर चढवला टीम चिखलेवाडीने. व्हॉट अ मॅच.